गुड मॉर्निंग स्टुडंट्स. इकडे मुलांचे आत. गुड मॉर्निंग स्टुडंट्स. टॉपिकचं नाव लेक्चर पहिलेच चालू आहे आपलं, बरोबर. ओके, आता जास्त वेळ न घालवता डायरेक्टली आपण टॉपिकला सुरुवात करूया. हा इथे जे नाव दिसतंय तुम्हाला आयोनिक, आयन म्हणजे काय असते रे? दोन टाईपचे आयन कोणते असतात? एक असतो प्लसवाला ज्याला मी काय म्हणतो कट आयन, दुसरा असतो मायनस जो असतो माझा अनायन असतो. आणि इक्विलिब्रियम म्हणजे काय? अरे इक्विलिब्रियमचा बेस्ट अर्थ काय माहिती आहे का? दोन्ही बाजू समान पाहिजे. काल मी जी गोष्ट सांगितली गोष्ट होती ना आपल्याकडे, कोणती गोष्ट? तर ते मांजरं काय, मांजरांची भांडणं लागतात, दोन मांजरांची. मिटवाय कोण येतं? माकड येतं. भांडणं कशावरून लागलेली? लोण्याच्या गोळ्यावरून लागलेली. मग मांजर काय करतं? लोणी काय करतं? दोन्ही पारद्यामध्ये टाकायला चालू करतं, तराजूमध्ये दोन्ही टाकतं. पण टाकताना कसं टाकतं? वर खाली टाकतं. जर त्यानं दोन्ही बाजूला सेम टाकलं असतं तर दोन्ही पारदी काय झाली असती? दोन्ही तराजू काय झाले असते? सेम, समान झाले असते. इक्विलिब्रियम मेंटेन झाली असती. म्हणजे इक्विलिब्रियमचा किंवा इक्विलिब्रियाचा अर्थ काय? दोघं पण दोन्ही बाजूला सेम असतील. दुसरं त्याचं एक्झाम्पल रस्सीखेच. रस्सीखेचताना बघितलंय का? दोन्ही बाजूला समजा पॉवर सेम लागले, म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं रस्सी मध्ये इकडे निम्मी टीम असेल आणि इकडच्या बाजूला निम्मी टीम असेल, दोघं पण सेम स्ट्रेंथनं सेम ताकदीनं रस्सी खेचतात. एक पॉईंट असा तयार होतो ना, कोणत्याच बाजूला रस्सी मूव्ह होत नाही, अशा पॉईंटला काय म्हणायचं? इक्विलिब्रियम म्हणायचं. मग मी डायरेक्टली याला डिफाईन करतो. काय करतोय बघा इथं, तर आयोनिक इक्विलिब्रियम याला डिफाईन कसं करायचं? इक्विलिब्रियम कशामध्ये असते रे? in between unionized molecules and ions. एकदम सिंपल आहे रे. म्हणजे सपोज करा एक रिएक्शन करतो मी, इथं सुरुवात केली रिएक्शनला. समजा या बाजूला मोलिक्यूल असेल, मी मोलिक्यूल्स इकडे घेतले आणि हे मोलिक्यूल्स काय करतात रे? याचे तुकडे कशामध्ये पडतात? इकडून पुढे कशामध्ये जातात रे? याचं पुढं तयार काय झालं? आयन्स तयार झालं. पण प्रॉब्लेम काय होतोय? आयन्स तयार होताना रस्सीखेच जोड, जेवढे पुढं तेवढे मागं, जेवढे पुढं तेवढे मागं. म्हणजे सपोज करा, आणि प्रॉब्लेम काय होतो याच्यामध्ये, एक असा पॉईंट सापडतो जेवढे तुमचे इकडे मॉलिक्यूल असतील तेवढेच इकडे काय असणार? तुमचे रे आयन्स असणार. त्यालाच काय म्हणायचं इथं? अटेन काय झालं तुमचं? इक्विलिब्रिया किंवा इक्विलिब्रियम काय झाली? तयार झाली. कळतंय का सगळ्यांना? ओके, आता पुढं मी काय करतो याच्यानंतर, आपण पुढे डेफिनेशन कशाची बघितलेली रे? कोणता पॉईंट होता याच्यानंतरचा? हा बरं, इलेक्ट्रोलाइटचा. आता इलेक्ट्रोलाइट काय असतोय? हा काय करतो? पाण्यामध्ये टाकलं की त्याचे तुकडे होतात. तुकडे कशात होणार? प्लसमध्ये किंवा मायनसमध्ये होणार. मग याला डिफाईन याला कसं करायचं? तर द सबस्टन्स विच कॅन डिसोसिएट. हा डिसोसिएट कशामध्ये झाला? पाण्यामध्ये. म्हणजे मी काय लिहितो तिथं? अरे पाणी म्हणजे काय? डिसोसिएट इन काय? ॲक्वियस सोल्युशन. आता आपण काय करतो? याचे दोन टाईप करतो रे. पहिला कोणता टाईप असतो याचा? स्ट्रॉंग. हे बोला पटकन. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. म्हणजे याला पाण्यामध्ये टाकला, सगळा ब्रेक झाला, स्ट्रॉंग आहे, बरोबर. म्हणजे समजते का सगळ्यांना? समजा मी काय करतो, 100 मॉलिक्यूल याचे घेतले आणि 100चे जर तुकडे झाले तर हा काय झाला? तुमचा स्ट्रॉंग झाला. मग याला डिफाईन कसं करायचं? तर द सबस्टन्स विच कॅन डिसोसिएट कम्प्लिटली. म्हणजे जेवढा घेतोय तेवढा पाण्यामध्ये तुटतोय तेवढी कम्प्लिटली. कशामध्ये? इन काय रे? ॲक्वियस सोल्युशन. ह्याला काय म्हणायचं? हा झाला तुमचा कोणता इलेक्ट्रोलाइट रे? स्ट्रॉंग झाला. आता एक्झाम्पल सांगूया आपण याचे. बघा, स्ट्रॉंग सगळे तुकडे झाले पाहिजेत. कोण असतं बघा? स्ट्रॉंग ॲसिड असेल तुमचा, आणि काय असू शकतं? स्ट्रॉंग बेस असेल, अजून काय असेल याच्यामध्ये? सॉल्ट्स असेल. पाण्यामध्ये समजा सोडियम क्लोराईड टाकलं, काय तुकडे कसे होतात रे त्याचे? मिठाचे. एक कशाचा होतो? सोडियमचा. दुसरा कशाचा होतो? क्लोरीनचा. दोन तुकडे पडले ना, Na+ आणि Cl-, तो माझा सॉल्टच झाला. आता याच्यानंतर पुढे दुसरा टाईप काय करूया? स्ट्रॉंगच्या ऑपोजिट काय असते रे? हां, स्ट्रॉंग नंतर काय झालं? वीक इलेक्ट्रोलाइट. आता याच्यात आणि याच्यामध्ये फरक काय असेल? बाकी सगळं सेम ठेवायचं, एकच फरक पडतो तो कोणता याच्यामध्ये? तर हा डिसोसिएट होतो कम्प्लिटली. हा कसा होणार? विच कॅनॉट डिसोसिएट कम्प्लिटली. म्हणजे काय झालं बघा, जर समजा तुम्ही त्याच्यामध्ये 100 मॉलिक्युल्स घेतले
आणि 100 मधले 40 डिसोसिएट झाले तर त्याला कसलं इलेक्ट्रॉन म्हणायचं, वीक म्हणायचं. किंवा 100 पैकी 80 झाले तरी पण तो कसला, वीकच झाला ना. विच कॅन नॉट डिसोसिएट कम्प्लिटली. आता मी ते एक काम करतो याच्यामध्ये. ह्याचं एक्झाम्पल काय लिहायचं सांगा पटकन मला, काय असेल एक्झाम्पल याचं. स्ट्रॉंगला काढून रिप्लेस कशानं करायचं, वीकनं. म्हणजे काय झालं इथं बघा, पहिलं काय झालं, स्ट्रॉंगच्या जागी काय येणार याच्यामध्ये, वीक ॲसिड. अजून काय येईल सांगा, स्ट्रॉंगच्या जागी इथं पण काय येणार, वीक बेस आला. ठीक आहे. आणि याच्यामध्ये एक लक्षात काय ठेवायचं कायम रे, जर समजा नोटमध्ये मी ते ॲड करतो, छोटीशी एक नोट देतो तुम्हाला. जर तुमच्याकडे असेल, पहिली नोट ॲड करतो याच्यामध्ये, सपोज करा आपल्याकडे स्ट्रॉंग ॲसिड असेल. मी ॲसिडसाठी सांगतो फक्त, स्ट्रॉंग ॲसिड असेल किंवा स्ट्रॉंग बेस पण घेतो. ठीक आहे. स्ट्रॉंग ॲसिड असेल और असेल समजा स्ट्रॉंग बेस असेल. याच्या केसमध्ये काय करतो आपण, ॲसिड मी कशाने दाखवतो, हे ॲसिडचं काम काय आहे, आत्तापर्यंत मी ऑर्गॅनिकमध्ये जेवढे ॲसिड बघितले ते काय करायचे, ॲसिड काय देतं, H प्लस देतं का H देतं, H प्लस प्रोटॉन द्यायचं काम करतं. मग सपोज करतो इथं माझ्याकडे एक ॲसिड आहे H ए नावाचं. आता हे एचा नेचर कसं आहे, ए काय करतो, त्या हायड्रोजनला एवढा त्रास देतोय त्याचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचायला लागला. मग हायड्रोजन काय करतो, त्याला सोडून देतो आणि स्ट्रॉंग असल्यामुळे एकाच बाजूला तोंड करायचं. म्हणजे बाहेर काय पडलं सांगा, इथून H प्लस आणि बाहेर काय राहिलं त्याच्या शेजारी ए मायनस. लक्षात येतंय का, मी डिसोसिएशन कसं केलं, ज्यावेळी 100% किंवा कंप्लीट तुकडे होत असतील ना, तर ॲरोचं तोंड फक्त पुढं या बाजूला करायचं. आणि समजा त्याचे तुकडे थोडे होत असतील तर पुढं मागं कळतं का, म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल थोडा पुढं गेला थोडा मागाला, थोडा पुढं गेला थोडा मागाला. तो ॲरो कशाने दाखवायचा, नोट सेकंडमध्ये मी त्याच्यामध्ये ॲड करतो. काय करतो बघा याच्यामध्ये आपण, तर नोट नंबर सेकंड कुठे इथंच होतं ना. हां, जर माझ्याकडे समजा वीक ॲसिड असेल किंवा काय घेतलेलं आपण काल रे, वीक बेस असेल. समजा ॲसिड मी याच्यामध्ये वीकवालं घेतो, कुठल्या काल लेटर वापरलेलं जर बघा रे एकदा, कोणतं होतं, ॲसिडसाठी कोणतं, वीकसाठी कोणतं घेतलंय बघा जरा, कोणतं होतं, कोणतं, बी घेतलंय ना तिथं. ओके. समजा इथे काय असेल, हा बी जोडलाय तुमच्या किंवा HB करतो, HB असेल समजा. आता ते बीचा प्रॉब्लेम काय आहे, बीची पॉवर कमी आहे तरी पण ॲसिडचे तुकडे होतात ना पाण्यामध्ये. पण इथं काय करतो आपण याच्यामध्ये, पुढं हा तुकडा पहिला पडला H प्लसचा, दुसरा पडला B मायनसचा. इथं H2O करतो, इथं पण पाणी घ्यायचं आहे ना मला, H2O घेतलं समजा याच्यावरती पण, इथं पण मी घेतलं H2O. आता जर मी या दोन्हीमध्ये चेक केलं, फरक काय आहे, इथं ॲरोचं तोंड कुठं आहे, अरे कुठं आहे सांगा पटकन, कुठं आहे तोंड, फक्त पुढंच आहे. तिथं कुठं आहे, दोन्हीकडं म्हणजे कळतंय का, जेवढा पुढं गेला हा तेवढाच मागाला. ही केस कशाची झाली, वीक ॲसिडची किंवा वीक बेसची झाली. आता प्रॉब्लेम काय, आपल्याला काय समजलं, सर जर स्ट्रॉंग घेतला पाण्यामध्ये टाकला सगळे तुकडे झाले. वीकचं काय होतात का तुकडे सगळे वीकचे, वीक घेतला पाण्यामध्ये टाकला, 100 घेतलं 50-60 तुकडे होतात, 70 तुकडे 80 होतात ना तुकडे, सगळे होतात का. आता प्रॉब्लेम काय, जे तुकडे झाले ते मोजायचे कसे, आणि त्याच्यासाठी एक नवीन कन्सेप्ट इथं वापरली जाते. काय नाव होतं त्या कन्सेप्टचं रे, डिग्री ऑफ डिसोसिएशन. कोणतं लेटर वापरतात याच्यासाठी रे, अल्फा वापरतात. आता हा अल्फा दिला कसा जातो त्याचा फॉर्म्युला सांगतो अगोदर तुम्हाला. याच्यामध्ये काय करतात रे, तर हा रेशिओ असतो, कशाचा रेशिओ आहे बघा, इट इज रेशो ऑफ, कशाचा रेशो होता, नंबर ऑफ मोल्स काय रे पुढं, डिसोसिएट टू काय कशाबरोबर, हां, टू द टोटल नंबर ऑफ मोल्स. पण कुठं होते रे सगळे प्रेझेंट, हा खेळ सगळा कुठं चालू आहे, मी तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलं. आता फॉर एक्झाम्पल बघा, ती समजा एक स्केल माझ्या हातात आहे, दिसते सगळ्यांना. ओके. आता या स्केलला मी काय करतो बघा, ह्या स्केलच्या समजा एका बाजूला मी हा पेन ॲड होतो का बघूया आपण. ओके. हा समजा इथं ब्लू कलर दिसतोय सगळ्यांना. ओके. आणि इथं समजा इथं रेड असेल. आता रिॲक्शनचा सुरुवातीला कलर कोणता आहे तरी माझ्याकडे, कोणता कलर आहे सांगा, अरे होते काय, हां एक मिनिट फक्त. ओके. आता रिॲक्शनचं माझं टार्गेट काय आहे, मला रेडपासून कुठं जायचं आहे,
ब्लूपर्यंत जायचं, कळतंय सगळ्यांना? ओके. आता रिॲक्शन जाताना हा पूर्ण रस्ता पार करते ना, पण प्रॉब्लेम काय होतो याच्यामध्ये, तर इथून इथंपर्यंत जाताना तो पेन दे का तुझा? हां देतो. हां, आता इथून इथंपर्यंत जाताना हा सेंटरचा पॉईंट आहे. या पॉईंटला म्हणजे इक्विलिब्रियम अटेन होते. इक्विलिब्रियम म्हणजे कळतंय का तुम्हाला? अरे समजतंय का? इथे एक समजा पॉईंट तयार झाला, इथं काय होतं, याचे आणि याचे पार्टिकल सेम असतील. ओके, काहीतरी कॉन्सन्ट्रेशन त्यांचं सेम असेल ना दोघांचं, म्हणजे इथून पुढे जायला त्याला प्रॉब्लेम येतोय. ओके, आता काय झालं, या पॉईंटला कोणता पॉईंट म्हणणार मी? ॲट इक्विलिब्रियम म्हणणार. आणि इथून पुढे पूर्ण टॉपिकमध्ये हा जो मी स्टडी करतोय ना, तो इक्विलिब्रियमला करायचा. इक्विलिब्रियमला म्हणजे काय, तर याच्यामध्ये काय करतोय बघा आपण, इक्विलिब्रियम म्हणजे तर मोल्स ॲट इक्विलिब्रियम म्हणजे ज्यावेळी इकडं पण नसेल तिकडं पण नसेल. पाण्याची टाकी असते माहिती आहे तुम्हाला? एक समजा मी पाण्याची टाकी गच्च भरली, मध्ये एक पाईप बसवली, शेजारी रिकामी टाकी त्याला जोडली, तर काय होतं पाणी चालू केल्यावर? भरलेल्या टाकीतलं पाणी कुठं जातं? रिकाम्यामध्ये जातं. कधीपर्यंत जातं? जोपर्यंत दोघांची लेवल सेम झाली, म्हणजे काय झालं तिथं? इक्विलिब्रियम तयार झाले. मग इथं पण सेम तसं लक्षात ठेवायचं, ॲट इक्विलिब्रियम. आणि याचा फॉर्म्युला बनवा. काय बनेल फॉर्म्युला याचा? अल्फा इज इक्वल टू काय सांगा पटकन? नंबर ऑफ मोल्स काय सांगा रे? मोल्स डिसोसिएट. याचा रेशो मी कशाबरोबर घेतोय? डिसोसिएट अपॉन काय रे? टोटल नंबर ऑफ मोल्स. हे लक्षात कसं ठेवायचं बघा. तर तुम्ही समजा 100 घेतले, टोटल नंबर 100 घेतले. ओके, 100 पैकी समजा 50 तुकडे झाले. 50 भागिले काय करणार तुम्ही? ते 100 करणार. म्हणजे किती टक्के, किती तुमचं आकडाला तिथं? किती झालं? 50 भागिले 100 म्हणजे 5 भागिले 10, 102 म्हणजे 0.5 आलं नाही सांगा. सपोज करा तुम्ही 100 घेतले आणि 100च्या 100 डिसोसिएट झाले, तर किती येणार रे? किती येते सांगा? म्हणून बघा, आपण मला आठवतंय ह्याच्यामध्ये एक टॉपिक झाला बघा आपला सोल्युशन, त्याच्यामध्ये मी काय करायचो, अल्फा म्हणजे काय, तर डिग्री ऑफ डिसोसिएशन. मी स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटची किती घ्यायचो? आठवते कोणाला? स्ट्रॉंग म्हणजे काय, 100चे 100 तुकडे झाले, घेतलेले किती? 100. समजा 50 घेतले आणि 50 तुकडे झाले, कळते का सगळ्यांना? मग टोटल झालेले तुकडे किती होते? 50 होते. घेतलेले किती? 50. 50 भागिले 50 किती आलं? 1 आलं का नाही सांगा? म्हणजे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटसाठी अल्फा किती असतो? अरे किती असतो? 1 असेल का? अरे असेल का 1? 100%. वीकसाठी काय असेल? 1 असेल का? 1 पेक्षा कमी असेल? -1 नाही, -1 नाही जाणार, लेस दॅन 1 असेल ना. पॉईंट वीक म्हणजे फॉर एक्झाम्पल 50 तुकडे, हो का, एक तर 10 तुकडे, 20 तुकडे, 30 तुकडे, 40 तुकडे, 50 तुकडे, 60 तुकडे, 90, सॉरी 60 नंतर 70, 80, 90 तुकडे होतील. 100 झाले तर तो स्ट्रॉंगच होता ना. ओके, आता पुढं मला काय करायचं आहे रे, कधी कधी विचारतात तुम्हाला की पर्सेंटेज ऑफ DOD काढा. पर्सेंटेज ऑफ काय रे? डिग्री ऑफ डिसोसिएशन. आपण टक्केवारी कधी काढतो? आपण काढतो म्हणजे कशी काढतो टक्केवारी? समजा इथं टोटल नंबर ऑफ मोल्स म्हणजे काय, तुम्हाला असणारे गुण, म्हणजे तुमचा पेपर 100 मार्काचा असतो, याला अल्फा 100 नमुने. ओके, हां अल्फा याचा अल्फा आहे ना. ओके, तुमचा पेपर असतो 100 मार्काचा. 100 पैकी समजा तुम्हाला 35 पडले, किती टक्के पडले? कसे काढतो आपण? कसे काढतो? 35 किंवा 35 डिवायडेड बाय 100 करतो, इंटू 100 करताना. सेम तसं याला जर मी 100 गुणलं तर मला काय मिळणार आहे? तर काय मिळतंय सांगा? अरे काय मिळालं? पर्सेंटेज ऑफ DOD मिळाला. हे तर क्लिअर आहे सगळ्यांना. आता पुढं काय करायचं आहे, एक नोट छोटीशी याच्यामध्ये मी इथंच ॲड करतो. जर समजा तुमच्याकडे समजा असेल इफ, आता काय करतो याच्यामध्ये बघा, कधी कधी काय विचारतात, तुम्ही समजा इनिशियल कॉन्सन्ट्रेशन मोलरमध्ये घेतलं, मोलरमध्ये कळतं का? इफ इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, एक रिॲक्टंट आहे कोणता पण समजा, ऑफ अ रिॲक्टंट रिॲक्टंटची ना इज टेकन इज मोल किंवा इज, एक मिनिट फक्त रे, काय लिहिलं आहे इनिशियल, ओके, इनिशियल मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ रिॲक्टंट इज टेकन करतो, ऑफ अ रिॲक्टंट ऑफ ए
रिॲक्टंट TNT इज टेकन. आता इथं काय करतो मी, समजा मी सुरुवातीला जर इनिशियल कॉन्सन्ट्रेशन रिॲक्टंटचं घेतलं कशाचं रे, मोलरमध्ये, म्हणजे मोलमध्ये घेतलं असेल, मोल पर आपण DMQ किंवा मोल पर लिटर म्हणतो ना. आता इथं काय करायचं, तुम्हाला विचारलं काय बघा, इथं विचारलं असतं देन कॉन्सन्ट्रेशन ऑफ कटायन. एक कटायन म्हणजे चार्ज कोणता, प्लस लिहिला मी कंसामध्ये, और अनायन म्हणजे चार्ज कोणता, मायनस. पण हे कॉन्सन्ट्रेशन कुठं घ्यायचं, ॲच कुठे घेतोय सांगा, एक शब्द वापरलाय बघा मी, कुठं वापरलेला, हवाला. कुठं घ्यायचं, ॲट इक्विलिब्रियम. म्हणजे दोघांची लेवल सेम असताना कॉन्सन्ट्रेशन कसं शोधायचं, तर तिथं आपण कोणता फॉर्म्युला वापरलेला, कोणता वापरतो सांगा, इज गिवन बाय अल्फा इंटू सी. आणि इथं काय करतो, सीचा अर्थ असतो इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, मी सी मध्ये घेतो ना, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन कुठं रिॲक्शन घेतो ते सी करतो, सी. अल्फा गुणिले सी केलं तर तुम्हाला काय मिळणार आहे तिथं, अल्फा म्हणजे काय, अल्फा फॉर डिग्री ऑफ डिसोसिएशन आणि सी फॉर इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. आता प्रॉब्लेम काय इथं बघा, तुम्हाला जर मी विचारलं क्वेश्चनमध्ये ह्या अल्फा सीचं युनिट काय बनेल बघा, ह्या अल्फाचं युनिट काय असेल का, अल्फा म्हणजे रेशो कशाचा आहे, हे वरती काय आहे फॉर्म्युलेच्या, नंबर ऑफ मोल्स, खाली काय आहे, नंबर ऑफ मोल्स. आपण मोल्स कशामध्ये मोजतो, मोल्समध्येच मोजतो, वरती पण मोल असेल आणि खाली पण मोल असेल तर मोलला मोल काय होणार, कॅन्सल झालं. आणि सी म्हणजे काय आहे, कॉन्सन्ट्रेशन. आपण कॉन्सन्ट्रेशन कशामध्ये घेतो, अरे कशामध्ये घेतो कॉन्सन्ट्रेशन, मोलर नाही, मोलर म्हणजे काय, तर मोल पर काय रे, DM³ किंवा काय मोल पर लिटर. हे काय झालं रे तुमचं, कशाचं आन्सर झालं, अल्फा सीचं झालं. आता मला पुढं काय करायचं आहे बघा, याच्यामध्ये इथंपर्यंत आपण काय केलं, एक टॉपिकचा इंट्रो बघितला की आयन्स काय असतात, इक्विलिब्रियम काय असते, किंवा त्यांना तुकडे केल्यावर कसं मोजायचं. आता इथून याच्यानंतरच्या पार्टमध्ये मला पुढच्या काय बघायचं आहे, तर अशा कोणत्या थेरीज आहेत की ज्या थेरीजने मी काय करतो, तुमच्या ॲसिड असेल, बेस असेल त्यांना रिलेट करतो. तर तसं एक काम करा, व्हिडिओ इथंच पॉज करा आणि पटकन लिहून घ्या. बघा याच्यामध्ये काय करायचं बघा, याच्यामध्ये तर पुढचा पार्ट आहे टॉपिकचा, मला थेरीज बघायचे आहेत. थेरीज कोणत्या, पहिली थेरी कोणती आहे त्याच्यामध्ये, RNS, दुसरी कोणती आहे, ब्रॉन्स्टेड लोरिन, तिसरी कोणती आहे, लेविस थेरी आहे. आता RNSने ते सिम्पली काय सांगितले, आणि महत्त्वाचं काय रे, तिघांचा पण ॲसिड बद्दलचा अप्रोच वेगळा आहे. असं तिघं पण चुकीचे आहेत असं नाही, तिघांचं पण बरोबरच आहे, पण तिघांनी त्यांची ऑपिनियन त्यांच्यामध्ये तिथं सांगितली. पहिली थेरी कोणती आहे याच्यातली, फर्स्ट थेरी इज युअर, नाव सांगा पटकन मला, आरेनियस थेरी. आता RNS काय करतोय, हा सुरुवातीला सांगतोय तुम्ही ॲसिड घ्या, पण हा ॲसिडला डिफाईन कसा करतो, अकॉर्डिंग टू हिम ॲसिड म्हणजे काय, द सबस्टन्स विच गिव्स, असा सबस्टन्स बघायचा की जो काय देतो रे, काय देतो सांगा, हां बरोबर आहे, काय देतो, H+ आयन्स. कशामध्ये देतो, इन ॲक्वियस सोल्युशन. म्हणजे जर पाण्यामध्ये टाकला आणि H+ देत असेल तर तो काय झाला, ॲसिड झाला, बरोबर ना. एक्झाम्पल सांगतो बघा याचं, समजा मी घेतलं असतं HCl घेतलं आणि इथं पाणी लिहितो असं पुढं, H2O टाकलं, समजा पाणी टाकलं, हा डिसोसिएट कसा होतो, दोन तुकडे कसे बनवायचे याचे. आता इथं काय चालू आहे, हा क्लोरीनच्या हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचतोय, रस्सीखेच चालू आहे. मग हायड्रोजन काय करतो, पाण्याला जसं बघतो तसं क्लोरीनला दगा देऊन उडी मारून बाहेर जातो, म्हणजे साईडला काय पडलं, Cl-. सेम दुसरे एखादे एक्झाम्पल सांगा मला, HNO3, याचे तुकडे कसे करणार पाण्यामध्ये, पहिला तुकडा कसा पडेल, H+चा, दुसरा कसा पडला, NO3- चा. आता समजा मी सल्फ्युरिक ॲसिड घेतो, H2SO4 आणि पाण्यामध्ये टाकलं. आता वरच्या दोघांमध्ये एकच हायड्रोजन होतं सोडायला लूज करायसाठी. आता शेवटच्यामध्ये काय झालं, टोटल हायड्रोजन किती आहेत, 2 सोडतोय. म्हणजे इथं काय करतो बघा, याच्यामध्ये मी जर माझ्या सल्फ्युरिक ॲसिडनं दोघांना सोडलं, टॉईस ऑफ H+ झालं, हे बाहेर काय पडलं, SO4 किती मायनस, 2-. आपण 2- का करतो, +2 -2 0 होतो ना चार्ज. ओके, सेम आता बेसबद्दल काय सांगतोय बघा इकडच्या, तर याच्यामध्ये बेस कोण असतो, तर द सबस्टन्स, बाकी सगळं सेम ठेवायचं, विच गिव्स काय देतो, OH- आयन्स, पण कशामध्ये,
इन ॲक्वियस सोल्युशन मध्ये पाण्यामध्ये जर हा काही OH देत असेल तर हा काय झाला तुमचा, हा कोण झाला बेस, हा कोण झाला ॲसिड, आणि हे कोण सांगतंय, अरे कोणी सांगितलं सगळं, RNAsनं सांगितलं. आता मला एक 2 एक्झाम्पल सांगा ज्याच्यामध्ये OH मायनस बाहेर पडेल असे सांगा, कोणतं पण एखादं. म्हणजे याचं नाव काय, सोडियम हायड्रॉक्साईड. हा समजा मी पाण्यामध्ये घेतला H2O, याचे तुकडे कसे पडतात, Na प्लस प्लस काय रे OH मायनस. त्याच्यानंतर दुसरे एखादे एक्झाम्पल सांगा, KOH, याचे तुकडे कसे पडणार, पहिला पडला K प्लसचा, दुसरा पडला OH मायनसचा. समजते का सगळ्यांना? ओके. RNAsनं त्याचं काम केलं त्यानं सांगायचं, पण इथं प्रॉब्लेम काय होतोय बघा RNAsच्या थेरीमध्ये. तर हा काय सांगतो, H प्लस दिला तर ॲसिड झाला, OH मायनस जर दिला तरच बेस झाला. पण कुठं दिला पाहिजे, पाण्यामध्ये. मग तुम्ही सांगा RNAच्या थेरीचा प्रॉब्लेम काय होतोय बघा तुम्हाला, तुम्हाला कोण पाहिजे तिथं, OH मायनस देणारच पाहिजे ना. म्हणजे हा काय सांगतोय, जर OH मायनस असेल तरच बेस, आणि नसेल तर बेस असेल का, याच्यामध्ये बेस घ्यायचं का, त्याला नाही घ्यायचं. म्हणजे हा त्याच्या थेरीचा काय झाला, ड्रॉबॅक झाला. मग एक काम करतो मी, याच्या खालीच तिथं वरती ॲड करतो, एका बाजूला नोट म्हणून ॲड करतो. नोट, पहिली नोट काय ॲड करूया बघा याच्यामध्ये आपण. तर द थेरी ॲप्लिकेबल कोणाला आहे, थेरी इज ॲप्लिकेबल ओनली फॉर बेसेस. काय कंटेन केलं पाहिजे त्यांनी रे, कंटेनिंग काय, OH मायनस आयन्स. 2 एक्झाम्पल सांगतो याच्यामध्ये बघा रे. समजा मी जर अमोनिया घेतला, हे ॲसिड आहे का बेस आहे रे अमोनिया, अरे ॲसिड आहे का बेस आहे, काय आहे ते बेस आहे, OH मायनस कोट आहे तिथं. म्हणजे कळलं तुम्हाला, ह्याचा ड्रॉबॅक झाला. दुसरे एखादा बेस घेतो समजा Na2CO3, याचं नाव काय, हे कुठं वापरतात रे याला, हां कुठं, मारायचे तुम्ही माणसं, खाण्याचा सोडा कुठं वापरतात रे, दोन्याचा सोडा कुठं वापरायचा रे, अरे दाद्या कपडे धुवायसाठी वापरतात ना, आणि खाण्याचा असतं तर यात फरक काय असता, तसलाच असतोय. अरे हायड्रोजन असतो मध्ये फक्त रे. सोडियम कार्बोनेट म्हणलं तर कपडे धुवायसाठी वापरायचा, आणि सोडियम बायकार्बोनेट म्हणलं तर किचनमध्ये वापरायचा. किचनमध्ये कशाला, कपडे धुवायला. मग कशाला वापरायचा, भज्यामध्ये सर, आणि कशामध्ये, इडलीमध्ये. हा त्याचा ड्रॉबॅक झाला. आता प्रॉब्लेम काय आहे, हा जर ड्रॉबॅक इथं असेल, लगेच दुसरी थेरी उचलायची. दुसऱ्या थेरीचं नाव काय सांगा मला पटकन. हां इथेच लिहितो बघा रे. हां काय नाव आहे, ब्रॉन्स्टेड लोरी थेरी असेल किंवा कन्सेप्ट असेल तुमच्याकडे. आता ब्रॉन्स्टेड लोरीमध्ये मला काय समजतं, ह्याने ॲसिडबद्दल काय सांगितलंय, हे काय म्हणतात रे, ॲसिड कोण असतं की जो H प्लस देतो तो, आणि बेस कोण असतो तो H प्लस घेतो तो. विषय संपला. ह्याची थेरी दोघांबरोबर खेळत होती. दोघं कोण, H प्लस आणि OH मायनस. हा कोणाबरोबर खेळतोय, याच्यामध्ये काय रे, ॲसिड म्हणजे काय, द सबस्टन्स काय करतो, विच गिव्स काय दिला, H प्लस आयन कोणाला दिला, अनादर सबस्टन्स. खेळ संपला, अनादर सबस्टन्स. पण बेस कोणाला म्हणतो, हा रे सांगा पटकन, कोणाला म्हणतो, द सबस्टन्स विच काय ॲक्सेप्ट्स काय H प्लस आयन्स. कशापासून, फ्रॉम अनादर सबस्टन्स असेल, फ्रॉम अनादर सबस्टन्स. एक काम करतो, इथं मी छोट्याशा बॉक्समध्ये सेला लिहितो. इथं काम कशाचं चालू आहे, H प्लसचं चालू आहे. H प्लस एकामध्ये काय करतोय, देतो, बरोबर ना, देतो, दत्तू नाही. आणि दुसऱ्यामध्ये घेतो. देतो तो, लाल पेन लिहिला रे. देतो तो कोण झाला तुमचा, ॲसिड झाला, बरोबर का नाही सांगा. आणि घेतो तो बेस झाला. हे कोणी सांगितलं, अरे कोणी सांगितलं, पेपरमध्ये जरी विचारलं तरी एवढं डोक्यात ठेवायचं. काय डोक्यात ठेवायचं आपल्या, देतो तो ॲसिड, घेतो तो, पण काय देतो, काय घेतो, H प्लस. कोणी सांगितलं, ब्रॉन्स्टेड आणि लोरीन सांगितलं. RNAs काय सांगतो, RNAs मध्ये देते, दोन्ही पण देते ना, H प्लस दिलं तर ॲसिड,
OH मायनस दिलं तर कशामध्ये दिलंय, म्हणजे कशामध्ये, पाण्यामध्ये, बरोबर नाही, ॲक्वेस सोल्युशन पाण्यामध्ये दिलंय. आता इथे एक एक्झाम्पल घेऊन सांगतो. इथे एक छोटी एक नवीन कन्सेप्ट याच्यामध्ये तयार होते. जर समजा मी एक ॲसिड घेतो समजा HCl नावाचं, HClचं अगोदर बघितलेलं मी, आणि इथं अमोनिया घेतो NH3. आता इथं काय होतं याच्या दोघांमध्ये, ॲसिडचं काम काय आहे H+ द्यायचं, बेसचं काम काय आहे H+ घ्यायचं. मग इथे तयार काय झालं बघा, हा बेस आहे ज्याच्या बँकेमध्ये लोन पेअर आहे, इलेक्ट्रॉन पडून आहे ते. मग नायट्रोजन काय करतो, इथल्या हायड्रोजनला घेतो आणि शिफ्टिंग कसं होतं बघा, हा अटॅक करतो हायड्रोजनवरती. हे असं काय होतं इथं, तर हा क्लोरीन काय करतो, मगाशी पण सांगितलं तुम्हाला, क्लोरीन त्या हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचायला लागला. कळतंय सगळ्यांना. मग हायड्रोजनवर टेन्शन आलं. कसलं टेन्शन, हा क्लोरीन काय करतोय, मला कधी पण धोका देईल, कधी पण दगा देईल. मग हायड्रोजनला जसं दिसलं, त्याच्या बिकरमध्ये कोण आलंय, हे कोण आहे, अमोनिया, ज्याच्या डोक्यावरती खूप पैसा आहे. अरे हा फॉर्च्युनर घेऊन फिरतोय आणि हे आपला कशातनं, ओमनीतनं फिरतोय. मग हे H काय करेल, H म्हणजे कोण, बरं H ओमनी बरोबर थांबेल का फॉर्च्युनर वाल्याबरोबर निघून जाईल, फॉर्च्युनर वाल्याबरोबर. आणि प्रॉब्लेम काय झालं, जसा हा H फॉर्च्युनर वाल्याबरोबर पळून गेला, NH4 इथं प्लस आला ना, कारण फॉर्च्युनर वाल्यानं पण कर्ज काढून गाडी घेतली रे. प्लस ओमनीवाला काय झाला रे, बिचारा Cl मायनस तसाच राहिला, गरीबागत राहिला ना. हां, आता मला पटकन सांगायचं, 1 मिनिट फक्त बोलायचं नाही. हा कोण होता, ॲसिड होता. हा कोण होता, बेस झाला. बरोबर नाही सांगा, डोक्यात जाते तुमच्या. आता मी थोडं जर पुढं जाऊन बघितलं, थोडं पुढं, ह्या Clनं कोणाला सोडलंय, H+ ला सोडलंय. ह्यानं कोणाला घेतलंय, H+ ला घेतलंय. बरोबर नाही सांगा. जर समजा जर हा तयार झाला तुमचा कॉन्जुगेट बेस, मी CB दाखवतो, आणि हा तयार झाला कॉन्जुगेट ॲसिड. आता ह्या दोघांना डिफाईन करायचं आहे, त्यांच्याकडे बघत बघत रे. कॉन्जुगेट ॲसिड आणि दुसरा कोण आहे तुमच्याकडे रे, स्टार करूया छोटासा, कॉन्जुगेट बेस आहे. एक कॉन्जुगेट ॲसिड तयार कधी झालं, कधी तयार झालंय सांगा, कधी तयार झालं, कुणाकडून घेतला, बरोबर नाही सांगा. म्हणजे तर इथं कसं लिहू शकतो बघा, इथे याच्यासाठी लिहायचं आहे रे. कॉन्जुगेट ॲसिड म्हणजे काय, हां, द ॲसिड जनरेट झालंय ना, जनरेटेड कधी जनरेट झालं, बाय ॲक्सेप्टिंग H+ कशापासून, बेसपासून. बरोबर, सॉरी 1 मिनिट फक्त. हां, अमोनिया बेस होता ना, द ॲसिड जनरेटेड कधी तयार झालं, बाय ॲक्सेप्टिंग H+ आयन. H+ घेतल्यानंतर तो ॲसिड तयार होतोय, कारण त्याला सोडलं तर पाहिजे त्याला. आता कॉन्जुगेट म्हणजे काय, इथं कसं लिहायचं बघा, तर द बेस, हा बेस तयार कधी झाला, बेस जनरेटेड कधी जनरेट झाला, बाय लुझिंग H+. म्हणजे जर तुम्हाला कोणी विचारलं कॉन्जुगेट ॲसिड आणि बेस म्हणजे काय, कळतंय, पुढं उलटं लिहायचं फक्त रे लिहिताना पुढं. ओके, इथं कसं करतोय मी, हा ॲसिड होता, ॲसिडचं पुढं तयार काय झालं, Cl मायनस बाहेर पडलं म्हणजे कॉन्जुगेट बेस झाला, आणि बेसचं तयार काय झालं, ॲसिड झालं. आता एक सोपं समजा जर मी ते एक्झाम्पल घेतलं असतं, याच्यामध्ये कुठे लिहिता रे तुम्ही, समजा ट्राय करूया आपण जमतंय का त्याचं, NaOH जर घेतलं असतं, किंवा हां इथं लिहितो पुढं, समजा माझ्याकडे असतं HCl आणि पुढं घेतलं समजा मी एक मिनिट फक्त, हां HNO3 घेतलं आणि प्लस घेतला असता, इथं समजा अमोनियाच घेतो परत एकदा, किंवा बरं ठीक आहे अमोनिया घेतला. आता इथं सांगा तयार काय होईल पुढं, HNO3चं नाव काय, अबे नाव काय HNO3चं, नायट्रिक ॲसिड. तो ॲसिड आहे म्हणजे कशाचं काम करणार, H+ सोडायचं, आणि बेस काय करतो, H+ घ्यायचं काम करतो. हे कोणी मला सांगितलं, ब्रॉन्स्टेड आणि लोरीने सांगितलं. मग तसं त्यांचं ऐकूया आपण. इथं तयार झाला समजा माझा NH4+ झाला, बाहेर काय पडलं, NO3 मायनस झाला. आता मला सांगा या केसमध्ये कॉन्जुगेट ॲसिड कोण आणि कॉन्जुगेट बेस कोण, बघा बरं वरती जरा, अरे कॉन्जुगेट ॲसिड कोण, इथं चेक करा की हा वाला काय झाला, कॉन्जुगेट ॲसिड, हा वाला कोण झाला, कॉन्जुगेट
बेस. आलं का लक्षात तुमच्या? H प्लस सोडल्यानं घेतल्यामुळे तयार झालेले स्पेसिस असतात ते. सिंपल आहे कन्सेप्ट रे. इथंपर्यंत कोणाचं कंप्लीट झालं सगळं रे? ब्रॉन्ड स्टेटचं संपलं. आता शेवटची थेरी कोणाची आहे? नाव सांगा मला थेरीचं शेवटच्या. लेविस थेरी. लेविस थेरी. आपण बऱ्याच वेळा ही कन्सेप्ट मागच्या वर्षी म्हणून वापरलेली. ही थेरी मी कुठं वापरतो? हे ॲसिड वापरतो बघा. कुठं? फ्रिडल-क्राफ्ट असायलेशन आणि अल्कायलेशनसाठी. आठवतंय का? लेविस ॲसिड कॅटलाइज म्हणतो मी. लेविस ॲसिड वापरा तिथं. आता याचं म्हणणं काय आहे? हा काय सांगतो बघा तुम्हाला? ही थेरी काय सांगते? तर ही कन्सेप्ट बाकीच्यांपेक्षा थोडीशी वेगळी आहे. याच्यामध्ये ॲसिड कोण असतो? तर द स्पेसिस विच ॲक्सेप्ट्स. स्वीकार कशाचा करतोय तो? तर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. आता जोडीवर फिरतंय सगळं. इलेक्ट्रॉन एकटा येत होता, जात होता. इथं कोण येतंय आता? पेअर, जोडी येते की नाही सांगा. आणि याचा उलट बेस कोण असेल सांगा मला पटकन. अरे बेस कोण असेल? ॲक्सेप्ट करतोय, घेतोय, देणारा कोण तर पाहिजे ना. देणारा कोण असेल? बेस असेल. मग बेसमध्ये कसं लिहायचं? याच्या उलट काय लिहायचं सांगा. हां, द स्पेसिस विच काय रे? देतो म्हणजे डोनेट. काय देतोय? हा काय घेतोय? हे माग हा काय घेतोय? लोन पेअर इलेक्ट्रॉन घेतोय. मग हा काय देणार? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे काय झालं? विच डोनेट्स लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. एक्झाम्पल सांगतो याचं बघा. बेस्ट एक्झाम्पल आपण बऱ्याच वेळा बघितलंय. BF3 प्लस NH3. आणि इथं बॉन्ड तयार कसा होतो बघा. बी इकडं काढतो मी असा, उलटं लिहितो लिहिताना. BF3 आणि NH3 असं काय तर तयार झालं. इथं ॲरो दाखवतात. मिनिंग सांगतो सगळा, टेन्शन घेऊ नका रे. आता BF3 आणि NH3 दोघांमध्ये लोन पेअर कोणाकडे आहे रे? कोणाकडे लोन पेअर आहे? अरे लोन पेअर कोणाकडे आहे? इथं दिसतंय का अलीकडं? अमोनियाकडे लोन पेअर आहे. ओके. मग अमोनियानं काय केलं? त्याची लोन पेअर बोरॉनला दिली. पण प्रॉब्लेम काय आहे की सर बोरॉनमध्ये नेमकं असं काय होतंय की अमोनिया स्वतःची लोन पेअर त्याला देतोय. लोन पेअर म्हणजे काय? तिथे किती इलेक्ट्रॉन आहेत? अरे किती इलेक्ट्रॉन आहेत ते सांगा. लोन पेअर म्हणजे ओके, म्हणजे जर मला पाणी प्यायचं असेल, मला गरज आहे ग्लासची. ग्लास कसा सुरुवातीला मी रिकामा हातामध्ये घेतो, बरोबर आहे नाही सांगा. जर त्या ग्लासमध्ये एक ग्लास गच्च दुधानं भरला असेल तर मी त्याच्यात पाणी भरू शकतोय का? नाही. मग पाणी भरायसाठी गरज कशाची आहे? ग्लास कसा पाहिजे? रिकामा पाहिजे. मग इथं लोन पेअर द्यायची असेल, त्या घरामध्ये जायचं असेल तर घर कसं पाहिजे? रिकामा पाहिजे ना. भाड्यानं घर कधी देतो? थोडीच मी म्हणतो मी डांबरीवर राहतो, तुम्ही आमच्या घरामध्ये राहा, 2000 रुपये महिन्याला द्या. आपण करतोय का तसं? माझी कंडिशन काय आहे? माझ्यापाशी रिकामी खोली असेल तर मी त्याला इलेक्ट्रॉन देतोय. मग मी थोडंसं याच्यामध्ये पुढे जाऊन सांगतो काय करतो बघा. याच्यामध्ये आपण हे आउट ऑफ द बॉक्स जे 11वी चालतं ते छोटासा पार्ट आहे, तुम्हाला पटकन क्लिअर करतो मी. मला पटकन सांगा, हा जो बोरॉन आहे, हे बोरॉनचा ॲटॉमिक नंबर किती आहे माझ्याकडे? किती असतो? चलो किती असतो ॲटॉमिक नंबर बोरॉनचा? अरे किती असतोय? 4 का 5? 5. मला त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन सांगा पटकन. काय असते 5 म्हणजे? 1s2 पुढं काय रे? 2s2 त्याच्यानंतर 2p. किती झालं बघा रे? 1 झालं. ओके. आणि हायब्रिडायझेशनसाठी मी ऑर्बिटल वापरतो 2s आणि 2p वापरतो. आपण व्हॅकंट ऑर्बिटल वापरतो. व्हॅकंट म्हणण्यापेक्षा व्हॅलेन्स वापरतो. व्हॅलेन्स म्हणजे बाहेरची शेल वापरतो. आता मी काय करतो इथं बघा, बोरॉनचं ग्राउंड स्टेट ऑफ बोरॉन लिहितो पहिल्या स्टेपमध्ये. ग्राउंड स्टेट कशी लिहायची? 2s चे किती कप्पे असतात रे? एकच कप्पा. 2p चे किती कप्पे असतात रे? किती घरं असतात 2p ची? 1 2 3. ओके. ह्याचं नाव 2s, याचं नाव 2p. आता पटकन सांगा 2s मध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत? किती आहेत बघा बरं, दिसतंय तिथं? 1 आहे का 2 आहे? 2 आहे. ओके. पटकन सांगा 2p मध्ये किती आहेत? एकच दिसतोय. आता बोरॉन बॉन्ड किती केलेत बघा बरं. BF3 बॉन्ड किती आहेत फ्लोरीनचे? अरे किती फ्लोरीन आहेत? 3 फ्लोरीन. बॉन्ड किती? 3 बॉन्ड झाले. मग एक काम करूया, हे असं राहिल्यानंतर 3 बॉन्ड बनतील का रे? नाही, कारण ही पेअर नको आहे मला. मग मी काय करतो? एनर्जी देतो, एक्साइट करतो त्याला. मग एक्साइट करतो म्हणजे काय? ह्याला समजा मी काय केलं? हीट केलं, वरून आपटलं, त्याला फिरवलं समजा, म्हणजे कोणत्या तर टाईपची एनर्जी दिली. मग एनर्जी दिल्यावर काय झालं? हा काय म्हणतोय? भांडत नको बसायला, आपण काय करूया? इथून उडी मारतो, मी पुढं जातो.
अलग लक्षात तुमच्या, कळालं का? आता बॉन्ड होऊ शकतोय का? होऊ शकतोय बॉन्ड आता. आणि आता कंडिशन पुढे तयार कशी झाली बघा, तर इथं मी करतो फॉर्मेशन ऑफ लिहितो, मी लिहिताना म्हणजे कळेल मला. फॉर्मेशन कशाचं झालं रे? BF3चं. कसं झालं बघा फॉर्मेशन? हा पहिला कप्पा, हे बाकी किती कप्पे आहेत रे? 1 2 3 कप्पे. पहिला, 1 मिनटं, ओके. आता तुम्ही मला सांगा, एका कप्प्यामध्ये 2 जण राहू शकतात आणि 2 जण राहिल्यानंतरच स्टेबल होतात. आता किती जण आहेत तिथं? 1 2 3. तिघं पण कोणाचे इलेक्ट्रॉन आहेत? अरे तिघं पण इलेक्ट्रॉन कोणाचे आहेत? बोरॉनचे. आता पुढं काय होतं? फ्लोरीन किती येणार आहेत सांगा इथं? 3 आले. हाच झाला पहिल्या फ्लोरीनचा इलेक्ट्रॉन, हाच झाला दुसऱ्या, हा झाला तिसऱ्याचा इलेक्ट्रॉन. म्हणजे हायब्रिडायझेशन कोणतं झालं इथं बघा रे? कोणतं होतं बघा, एकदा चेक करा. हे बघा पटकन. हां, sp2 हायब्रिडायझेशन झालं. एवढं मी सगळं तुम्हाला काय सांगायला लागलोय, तर हायब्रिडायझेशन झाल्यानंतर एखादी खोली रिकामी आहे का बघा बरं. तिथं आहे रिकामी खोली. कुठे रिकामी दिसते? सर आम्हाला काय समजतंय की 2s तर फुलफिल केला असता तुम्ही, 2p मध्ये हायब्रिडायझेशन झाल्यानंतर इथे एक ऑर्बिटल एम्प्टी दिसतंय का? कळतंय तुम्हाला? आणि हे जे एम्प्टी ऑर्बिटल राहिलं ना, एम्प्टी ऑर्बिटल, तेच काम करतं लेविस ॲसिडचं. म्हणजे हा कप्पा रिकामा आहे, हा एम्प्टी रिकामा असल्यामुळं हा अमोनियानं दिलेली लोन पेअर घेतोय. आता डोक्यात गेलं तुमच्या, तो का घेतोय? कळलं का? अरे कळालं का तुम्हाला का घेतोय तो? म्हणजे हा जो बॉन्ड तयार झाला ना इथं, लेविस ॲसिड आणि लेविस बेस. लेविस ॲसिड म्हणजे कोण? जो लोन पेअरला ॲक्सेप्ट करतो. पण ॲक्सेप्ट कधी करेल? जर खोली असेल तर. तीच खोली मी दाखवली तुम्हाला, अलग लक्षात? ठीक आहे, आज आपण इथंच थांबूया. भेटूया उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये.